Welcome students, रयत शिक्षण संस्थाच रोज प्रोजेक्ट. माय सेल्फ मिस बाबर पौर्णिमा प्रतापराव, भारत विद्या मंदिर अँड ज्युनियर कॉलेज वाघोली, तालुका कोरेगाव, डिस्ट्रिक्ट सातारा. तर विद्यार्थी मित्र हो, आज आपण स्टँडर्ड 12 कॉमर्समध्ये सब्जेक्ट बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी अभ्यासणार आहोत. यामध्ये आपण टॉपिक नंबर 6 डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्मला सुरुवात केलेली आहे. पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण मीनिंग अँड डेफिनेशन ऑफ डिझोल्युशन, रिझन्स ऑफ डिझोल्युशन, अकाउंटिंग ट्रीटमेंट अँड अकाउंटिंग प्रोसिजर ऑफ डिझोल्युशन पाहिलेलं आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अनसॉल्व प्रॅक्टिकल प्रॉब्लेम नंबर 3 पाहणार आहोत. हा प्रॉब्लेम टेक्स्टबुक पेज नंबर 245 वर आहे. तर पहिल्यांदा आपण प्रॉब्लेम वाचूयात, समजून घेऊयात आणि मग सोडवायला सुरुवात करूयात. काय सांगितलेलं आहे बघा. शैलेश अँड शशांक वेअर पार्टनर्स शेअरिंग प्रॉफिट्स अँड लॉसेस इन द रेशो ऑफ 3:2. शैलेश आणि शशांक दोघं पार्टनर्स आहेत. त्यांच्यामध्ये प्रॉफिट लॉसचं डिस्ट्रीब्युशन 3:2 या रेशोमध्ये होतं आहे. देअर बॅलन्स शीट ॲज ऑन 31 मार्च 2019 वॉज ॲज फॉलोज. त्यांचा बॅलन्स शीट आपल्याला 31 मार्च 2019चा दिलेला आहे. बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला कॅपिटल अकाउंट शैलेश शशांक आहेत. त्याच्यानंतर करंट अकाउंट आहे शैलेश आणि शशांकचा. या प्रॉब्लेममध्ये कॅपिटल अकाउंट पण आहे आणि करंट अकाउंट पण आहे. म्हणजे कॅपिटल मेंटेन करण्याची कुठली मेथड आहे? फिक्स्ड कॅपिटल मेथड आहे. पार्टनरशी रिलेटेड आपण सगळ्या ॲडजस्टमेंट करंट अकाउंटला करणार आहोत. त्याच्यानंतर क्रेडिटर्स आणि बिल्स पेबल या थर्ड पार्टी लायबिलिटीज दिलेल्या आहेत. असेट साईडला बिल्डिंग, प्लॅन, डेटर्स, स्टॉक आणि बँक या असेट आहेत. त्याच्यानंतर ॲडजस्टमेंटमध्ये काय सांगितलं आहे बघा. द फर्म वॉज डिझॉल्व ऑन दी अबाव डेट अँड असेट्स रिलाइज्ड ॲज अंडर. पार्टनरशिप फर्मचं डिझोल्युशन होतं आहे. डिझोल्युशन मीन्स टू क्लोज द बिझनेस ऑफ पार्टनरशिप फर्म. ऑल ॲक्टिव्हिटीज ऑफ पार्टनरशिप फर्म सीजेस ऑन डिझोल्युशन. पार्टनरशिप फर्मच्या ज्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्या सीज होतात म्हणजे काय होतात? टू स्टॉप होतात, थांबतात. आणि मग अशावेळी असेट्स रिलाइज्ड केलेले आहेत. रिलाइज्ड केले आहेत म्हणजे काय केलेले आहेत? सोल्ड केलेले आहेत, विकलेले आहेत. फर्स्ट ॲडजस्टमेंटमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे कुठली असेट किती किमतीला सोल्ड केलेले आहे ते. तर बघा, फर्स्ट ॲडजस्टमेंटमध्ये प्लॅन्ट ₹8,000, बिल्डिंग ₹6,000, स्टॉक ₹4,000 अँड डेटर्स ₹12,000 अशा असेट्स विकलेल्या आहेत. त्याच्यानंतर सेकंड ॲडजस्टमेंटमध्ये शैलेश ॲग्री टू पे ऑफ दी बिल्स पेबल. शैलेश बिल्स पेबलची अमाऊंट पेड करत आहे. बिल्स पेबल थर्ड पार्टी लायबिलिटी आहे आणि ही लायबिलिटी कोण पेड करतोय? शैलेश पेड करत आहे. त्याच्यानंतर थर्ड ॲडजस्टमेंटमध्ये क्रेडिटर्स वेअर पेड इन फुल सांगितलेलं आहे. क्रेडिटर्स ही जी लायबिलिटी आहे आपली ती आपण पूर्ण पेड करत आहोत. आणि फोर्थ ॲडजस्टमेंटमध्ये डिझोल्युशन एक्सपेन्सेस वेअर ₹1,400 दिलेले आहे. त्याच्यानंतर प्रिपेअर रिलायझेशन अकाउंट, पार्टनर्स करंट अकाउंट, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट अँड बँक अकाउंट हे अकाउंट्स आपल्याला ओपन करायला सांगितलेले आहे. मग नेक्स्ट स्लाइडमध्ये आपण इन द बुक्स ऑफ शैलेश अँड शशांक रिलायझेशन अकाउंट ओपन केलेलं आहे. रिलायझेशन अकाउंटची डेबिट साईड आणि ही क्रेडिट साईड. रिलायझेशन अकाउंट कुठला अकाउंट असतो? नॉमिनल अकाउंट असतो. हा अकाउंट का ओपन केला जातो? तर टू फाइंड आउट प्रॉफिट ऑर लॉस ऑन डिझोल्युशन. डिझोल्युशनच्या प्रोसेसमध्ये जो काही प्रॉफिट होईल, लॉस होईल ते शोधण्यासाठी आपण रिलायझेशन अकाउंट ओपन करत असतो. त्यानंतर बँक अकाउंट ओपन केलेलं आहे. बँक अकाउंटची डेबिट साईड आणि क्रेडिट साईड. नेक्स्ट स्लाइडवर आपण पार्टनर्स करंट अकाउंट ओपन केलेला आहे शैलेश शशांकचा. त्यानंतर कॅपिटल अकाउंट ओपन केलेला आहे शैलेश शशांकचा. आता परत आपण आपल्या प्रॉब्लेममध्ये जाऊयात आणि सोडवायला सुरुवात करूयात. बघा, फर्स्ट पहिल्यांदा बॅलन्स शीटच्या असेट साईडकडून सुरुवात करूयात. आता बॅलन्स शीटच्या असेट साईडला बिल्डिंग, प्लॅन, डेटर्स आणि स्टॉक या असेट्स आहे. या असेट्स आपण रिलायझेशन अकाउंटच्या डेबिट साईडला ट्रान्सफर करणार आहोत. असेट्स आर ट्रान्सफर टू रिलायझेशन अकाउंट डेबिट साईड देअर बुक व्हॅल्यूज. आणि बँक अकाउंटचा जो बॅलन्स आहे तो बँक अकाउंटच्या डेबिट साईडला ब्रॉकडाऊन करून घ्यायचा. मग त्याप्रमाणे आपण काय करूयात? ह्या असेट्स ट्रान्सफर करून घेऊयात. बघा, रिलायझेशन अकाउंटच्या डेबिट साईडला टू सन्डे असेट्स अकाउंट कुठल्या असेट्स आहेत? मग बिल्डिंग 7,000, त्याच्यानंतर प्लॅन्ट 9,000, डेटर्स 14,000, स्टॉक 5,000
आणि या असेटची टोटल आउटरच्या कॉलममध्ये घ्यायची किती 35,000. बँक अकाउंटचा बॅलन्स बँक अकाउंटच्या डेबिट साईडला ब्रॉट डाऊन करून घेऊयात. टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 6,000. त्याच्यानंतर पुन्हा प्रॉब्लेममध्ये लायबिलिटी साईडला काय दिलेलं आहे बघूयात. आता लायबिलिटी साईडला कॅपिटल अकाउंट आहे आणि करंट अकाउंट आहे. मग हे कॅपिटल अकाउंटचा आणि करंट अकाउंटचा बॅलन्स त्या अकाउंटच्या कुठल्या साईडला ब्रॉट डाऊन करून घेऊयात. क्रेडिट साईडला ब्रॉट डाऊन करून घेऊयात. मग फर्स्ट कॅपिटल अकाउंटचा बॅलन्स ब्रॉट डाऊन केला आपण. बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन शैलेशचा आहे 10,000 आणि शशांकचा आहे किती 6,000. करंट अकाउंटचा बॅलन्स करंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला ब्रॉट डाऊन करून घेऊयात. बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन शैलेश 3,000 शशांक 2,000. त्याच्यानंतर प्रॉब्लेममध्ये बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला काय राहिलेले आहेत आपल्या क्रेडिटर्स आणि बिल्स पेबल या थर्ड पार्टी लायबिलिटीज राहिलेल्या आहे. या थर्ड पार्टी लायबिलिटीज कुठं ट्रान्सफर करायचे असतात तर रिलायझेशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला. थर्ड पार्टी लायबिलिटीज आर ट्रान्सफर टू रिलायझेशन अकाउंट क्रेडिट साईड. मग त्याप्रमाणे रिलायझेशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय सनरी लायबिलिटीज अकाउंट कुठल्या लायबिलिटीज आहेत आपल्या क्रेडिटर 17,400. त्याच्यानंतर बिल्स पेबल 2,600 आणि या दोन्ही लायबिलिटीजची टोटल आउटरच्या कॉलममध्ये किती घेतली आपण 20,000. बघा आपला बॅलन्स शीट काय झालेलं आहे ट्रान्सफर करून झालेलं आहे. आता काय राहिलेत आपल्या या प्रॉब्लेममध्ये ॲडजस्टमेंट राहिलेले आहेत. मग ॲडजस्टमेंट बघूयात. काय सांगितलेलं आहे द फर्म वॉज डिझॉल्व ऑन दी अबाउ डेट अँड असेट्स रिलाइज्ड ॲज अंडर. असेट्स रिलाइज्ड केल्या जात आहेत विकल्या जात आहेत. मग बघूयात कसे असेट विकलेले आहेत. द प्लॅन्ट ₹8,000, बिल्डिंग ₹6,000, स्टॉक ₹4,000 अँड डेटर्स ₹12,000. अशा आपण असेट्स विकलेले आहेत. मग या सगळ्या असेट विकून आपली टोटल किती येते बघा 8,000 प्लस 6,000 किती होत आहेत 14,000. 14,000 प्लस 4 18,000 आणि 18,000 प्लस 12,000 किती झाले 30,000. म्हणजे आपण सगळ्या असेट ज्या आहेत त्या कितीला विकतोय 30,000ला विकत आहोत. मग जेव्हा असेट्स रिलाइज्ड केल्या जातात तेव्हा जर्नल एंट्री काय होते तर बँक अकाउंट डेबिट टू रिलायझेशन अकाउंट. बघा काय जर्नल एंट्री होते मी सांगितलं. जेव्हा आपण असेट रिलाइज्ड करतो तेव्हा जर्नल एंट्री होते बँक अकाउंट डेबिट टू रिलायझेशन अकाउंट. मग बँक अकाउंटच्या डेबिट साईडला टू रिलायझेशन अकाउंट कितीला विकलेले आहे 30,000ला आणि याचं पोस्टिंग रिलायझेशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय बँक अकाउंट. आता इथं रिलायझेशन अकाउंटला आपल्याला डिटेल्स द्यावे लागतात. कुठले असेट किती किमतीला विकलेले आहे आपण. प्लॅन्ट कितीला सोल्ड केलेला आहे 8,000ला, बिल्डिंग 6,000, स्टॉक 4,000, डेटर्स 12,000 आणि या सगळ्या असेटची टोटल आउटरच्या कॉलममध्ये 30,000 ब्रॅकेटमध्ये घेणार आपण असेट्स रिलाइज्ड. आपली इथं पहिली ॲडजस्टमेंट पूर्ण झाली असेट रिलायझेशनची. त्याच्यानंतर नेक्स्ट ॲडजस्टमेंट काय बघूयात. बघा सेकंड ॲडजस्टमेंट काय आहे शैलेश ॲग्री टू पे ऑफ दी बिल्स पेबल. बिल्स पेबलची अमाऊंट कोण पेड करतोय शैलेश पेड करतोय. बिल्स पेबल आपली थर्ड पार्टी लायबिलिटी आहे आणि ती लायबिलिटी पार्टनर पेड करत आहे. मग आणि आपण करंट अकाउंट पण ओपन केलेलं आहे. करंट अकाउंटला पार्टनरशी रिलेटेड ॲडजस्टमेंट करणार आहोत. मग याची जर्नल एंट्री काय होईल तर जेव्हा आपण थर्ड पार्टी लायबिलिटीज पेड करत असतो तेव्हा रिलायझेशन अकाउंटला येतं डेबिट आणि ही लायबिलिटी कोण पेड करतोय शैलेश. मग टू शैलेश करंट अकाउंट येईल. म्हणजे शैलेश करंट अकाउंटला काय येणार आहे क्रेडिट येणार आहे. पुन्हा एकदा तुम्हाला जर्नल एंट्री क्लिअर करते. आपण बिल्स पेबलची अमाऊंट पेड करतोय मग जर्नल एंट्री काय होईल तर रिलायझेशन अकाउंट डेबिट टू शैलेश करंट अकाउंट. रिलायझेशन अकाउंटच्या डेबिट साईडला पोस्टिंग टू शैलेश करंट अकाउंट. असामध्ये आपण घेतलं बिल्स पेबल. किती बिल्स पेबलची अमाऊंट पेड केली जाते 2,600 आणि याचं पोस्टिंग शैलेश करंट अकाउंटच्या कुठल्या साईडला होईल तर शैलेश करंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय रिलायझेशन अकाउंट. असामध्ये लिहिलेलं आहे बिल्स पेबल. अमाऊंट किती पेड केलेली आहे शैलेशने बिल्स पेबलची 2,600. त्याच्यानंतर आता नेक्स्ट ॲडजस्टमेंट बघूयात. आता नेक्स्ट ॲडजस्टमेंटमध्ये काय सांगितलेलं आहे क्रेडिटर्स वेअर पेड इन फुल. क्रेडिटरची अमाऊंट आपण सगळी पूर्ण पेड करत आहोत.
आपण जरा चेक करूयात की क्रेडिटरची अमाऊंट किती आहे पेड करण्यासाठी. तर किती आहे, 17,400 आहे. क्रेडिटरची अमाऊंट 17,400 आणि डिझोल्युशनचे एक्सपेन्सेस किती आहेत, 1,400. मग आपण थर्ड पार्टी लायबिलिटीज आणि डिझोल्युशन एक्सपेन्सेस जेव्हा पेड करतो तेव्हा जर्नल एंट्री काय होते, तर रिलायझेशन अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. काय जर्नल एंट्री होणार आहे, रिलायझेशन अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. आता टू बँक अकाउंट का घेतलं, तर इथं क्रेडिटर्स आणि डिझोल्युशन एक्सपेन्सेस कोणी पेड केलेत हे सांगितलं नाही, म्हणजे पार्टनरशिप फर्म मार्फत पेड केले जात आहेत. मग पोस्टिंग करून घेऊयात आपण त्या पद्धतीनं. रिलायझेशन अकाउंटच्या कुठल्या साईडला पोस्टिंग येईल ह्याचं, डेबिट साईडला टू बँक अकाउंट. काय पेड करतोय आपण, क्रेडिटर्सची अमाऊंट किती पेड करतोय, 17,400. डिझोल्युशन एक्सपेन्सेस 1,400 आणि दोन्हीची टोटल आउटरला किती घेतली, 18,800. आणि याचं पोस्टिंग बँक अकाउंटच्या कुठल्या साईडला येईल, क्रेडिट साईडला बाय रिलायझेशन अकाउंट 18,800. बघा, जेव्हा आपण थर्ड पार्टी लायबिलिटीज आणि डिझोल्युशनचे एक्सपेन्सेस पेड करू तेव्हा आपली जर्नल एंट्री काय झाली, रिलायझेशन अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. तुम्हाला ऑब्जेक्टिव्हला असे प्रश्न विचारले जाऊ शकतात की कोणत्या अकाउंटला डेबिट येतं, कोणत्या अकाउंटला क्रेडिट येतं. ठीक आहे. तर आता आपला बॅलन्स शीट ट्रान्सफर करून झालेला आहे, ॲडजस्टमेंट झालेल्या आहेत. तर आता काय करायचं, कुठला अकाउंट पहिल्यांदा क्लोज करायचा, तर फर्स्ट रिलायझेशन अकाउंट क्लोज करायचा. मग रिलायझेशन अकाउंटची कुठली साईड मोठी येते बघा, तर रिलायझेशन अकाउंटची डेबिट साईडची टोटल मोठी येते. किती येते, 56,400. ती दोन्ही साईडला घेतली, 56,400. मग आपला फरक किती येतोय, 6,400. म्हणजे 56,400 मधून क्रेडिट साईडची जर टोटल आपण लेस केली तर फरक म्हणजे डिफरन्स किती येतोय, 6,400. आता रिलायझेशन अकाउंटची डेबिट साईड मोठी आली म्हणजे डेबिट बॅलन्स आला, तर हा काय असणार आहे, 6,400 लॉस असणार आहे. हा लॉस काय करायचा असतो, आपल्याला पार्टनर्समध्ये डिस्ट्रीब्यूट करायचा असतो. मग वर्किंग नोट्समध्ये बघूयात, डिस्ट्रीब्युशन ऑफ लॉस कुठल्या रेशोमध्ये करायचं आपल्याला, लॉसचं डिस्ट्रीब्युशन 3:2 रेशोमध्ये करायचे. मग शैलेश करंट अकाउंटला किती लॉस येतोय बघा, 6,400 लॉस आहे आपला, इंटू 3/5. 3/5 इज इक्वल टू किती येतोय लॉस, 3,840. म्हणजे 6,400ला 5ने डिवाइड केलं आणि मल्टिप्लाय बाय 3 केलं तर शैलेश करंट अकाउंटला लॉस किती येणार आहे, 3,840. त्याच्यानंतर शशांकला किती येतोय, त्याच पद्धतीनं 2,560. मग याचं डिस्ट्रीब्युशन रिलायझेशन अकाउंटला करूयात. बाय पार्टनर्स करंट अकाउंट कंसामध्ये आपण घेतलं लॉस ऑन रिलायझेशन ट्रान्सफर, कुणाला करतोय, शैलेशला किती लॉस येतोय, 3,840. आणि शशांकला किती, 2,560. आणि या दोघांच्या लॉसची टोटल बरोबर आउटरच्या कॉलममध्ये 6,400. ठीक आहे. आता हा जो लॉस आहे तो आपण कुठं ट्रान्सफर करत आहोत, पार्टनर्स करंट अकाउंटला ट्रान्सफर करत आहोत. मग याचं पोस्टिंग पार्टनर्स करंट अकाउंटच्या कुठल्या साईडला होईल, तर पार्टनर्स करंट अकाउंटच्या डेबिट साईडला येईल याचं पोस्टिंग टू रिलायझेशन अकाउंट. कंसामध्ये घेतला पण लॉस, शैलेशला किती आला, 3,840 आणि शशांकला 2,560. आपण रिलायझेशन अकाउंट क्लोज केला, आलेला प्रॉफिट लॉस आपण काय केला, करंट अकाउंटला ट्रान्सफर केलेला आहे. आता याच्यानंतर काय करायला पाहिजे, आपल्याला करंट अकाउंट क्लोज केले पाहिजे. मग फर्स्ट शैलेशचा करंट अकाउंट क्लोज करूयात. मग शैलेश करंट अकाउंटची कुठली साईड मोठी येते बघा, क्रेडिट साईडची टोटल मोठी येते 5,600. ती दोन्ही साईडला घेतली 5,600. त्यातून जर डेबिट साईडची अमाऊंट लेस केली तर डिफरन्स येतोय किती, 1,760. हा जो करंट अकाउंटचा डिफरन्स आला तो आपण कुठं ट्रान्सफर करतो, तर कॅपिटल अकाउंटला. मग कॅपिटल अकाउंटला आपण हा डिफरन्स ट्रान्सफर केला. मग याचं पोस्टिंग परत कॅपिटल अकाउंटच्या कुठल्या साईडला होतं आहे बघा, क्रॉसमध्ये बाय कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय पार्टनर्स करंट अकाउंट, शैलेशच्याच कॉलममध्ये अमाऊंट 1,760. क्रॉसमध्ये इथं इफेक्ट झालेला आहे. त्याच्यानंतर शशांकचा करंट अकाउंट क्लोज करूयात. शशांकच्या करंट अकाउंटची कुठली साईड मोठी येते, डेबिट साईडची टोटल मोठी येते 2,560.
ती दोन्ही साईडला घेतली 2560. डिफरन्स किती येतोय 560. हा डिफरन्स आपण कुठं ट्रान्सफर करणार आहोत, कॅपिटल अकाउंटला ट्रान्सफर करणार आहोत. मग त्याला घेतलं आपण बाय पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, आणि याचं पोस्टिंग पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या कुठल्या साईडला होईल, डेबिट साईडला होईल, टू पार्टनर्स करंट अकाउंट. शशांकच्याच कॉलममध्ये अमाऊंट 560. बघा, करंट अकाउंट आपण क्लोज केला, आलेला जो डिफरन्स आहे तो कॅपिटल अकाउंटला ट्रान्सफर केला. आता काय करूयात, आपण कॅपिटल अकाउंट क्लोज करूयात. फर्स्ट शैलेशचा करूयात. मग शैलेश कॅपिटल अकाउंटची क्रेडिट साईडची टोटल मोठी आली 11,760. ती दोन्ही साईडला घेतली 11,760. डिफरन्स आला 11,760. हा जो डिफरन्स आहे तो आपण कुठे ट्रान्सफर करणार आहोत, बँक अकाउंटला ट्रान्सफर करणार आहोत. आता पार्टनरशिप फर्मचं आपण डिझोल्युशन करतोय, पार्टनरशिप फर्म क्लोज करतोय, त्यामुळे आपण कॅपिटलचा जो बॅलन्स आहे तो कॅरीड करणार नाही. तर एवढं जे पेमेंट आहे 11,760 ते बँकेमार्फत पार्टनर्सला केलं जाईल. म्हणून इथं आपण घेतलेला आहे टू बँक अकाउंट आणि ब्रॅकेटमध्ये घेतलेला आहे फायनल पेमेंट. आणि याचं जे पोस्टिंग आहे ते बँक अकाउंटच्या कुठल्या साईडला होईल, तर बँक अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय शैलेश कॅपिटल अकाउंट 11,760. त्याच्यानंतर नेक्स्ट कॅपिटल अकाउंट आपण क्लोज करूयात शशांकच्या कॅपिटल अकाउंटची पण क्रेडिट साईडची टोटल मोठी येते 600. दोन्ही साईडला घेतले आपण 6,000. बघा, शशांकच्या मी पुन्हा एकदा सांगते जरा, इथं शशांकच्या कॅपिटल अकाउंटची क्रेडिट साईडची टोटल मोठी आली किती 6,000. ती दोन्ही साईडला घेतली 6,000. डिफरन्स आला 5,440. त्याला आपण काय लिहिणार आहोत, काय घेणार आहोत, टू बँक अकाउंट ब्रॅकेटमध्ये फायनल पेमेंट. म्हणजे शशांकला सुद्धा ही अमाऊंट आपण 5,450 पेड करणार आहोत. आणि याचं पोस्टिंग बँक अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय शशांक कॅपिटल अकाउंट 5,440. आणि इथं आपला जो बँक अकाउंट आहे तो क्लोज होणार आहे. बघा, आता बँक अकाउंटची डेबिट साईडची टोटल 36,000 आली आणि क्रेडिट साईडची पण टोटल बघा किती येते 36,000 होते. म्हणजे शेवटी आपला बँक अकाउंट क्लोज होतो डिझोल्युशनच्या प्रोसेसमध्ये किंवा डिझोल्युशनच्या प्रॉब्लेममध्ये. शेवटी आपला सिम्पल डिझोल्युशनमध्ये बँक अकाउंट काय होतो, क्लोज होतो. बघा, अशा पद्धतीने आपला हा जो प्रॅक्टिकल प्रॉब्लेम जो तिसरा आहे तो सोडवून झालेला आहे. हा रिअलायझेशन अकाउंट आपला इथं पूर्ण सोडवून झालेला आहे, बँक अकाउंट. त्याच्यानंतर नेक्स्ट स्लाईडवर आपण आपला इथं करंट अकाउंट पूर्ण झालेला आहे, कॅपिटल अकाउंट पूर्ण झालेला आहे. ठीक आहे. मग याच्यानंतर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट अनसॉल्व प्रॅक्टिकल प्रॉब्लेम सोडवणार आहोत. तर ठीक आहे, मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथं थांबूयात. थँक्यू.